हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये पेसाबाबत अतिशय महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण पेसाचे निकाल कधी लागणार, नियुक्त्या कधी देणार आणि पेसाचे निकाल सध्या जी कोर्ट केस चालू आहे तिचं स्टेटस काय याविषयी आपण माहिती घेणार आहोत। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, पेसाचे निकाल लागत नाहीत हे आपल्याला माहीत आहेच। या अगोदर पाहिल्याप्रमाणे पेसाच्या नियुक्त्या या कोर्टाच्या अधीन आहेत। पेसाची जी केस चालू आहे त्यावर एक इंटरलोकेटरी ॲप्लिकेशन फाईल करण्यात आलं आहे। हे ॲप्लिकेशन नियुक्तीविषयी लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी फाईल केलेलं आहे। या ॲप्लिकेशनने वेळेच्या अधीन राहून केसचा निकाल लावणे अपेक्षित आहे। जसं आपण या अगोदर उल्लेख केलेला आहे, कोर्टाचं जे प्रकरण आहे त्याने नियुक्ती देण्यास प्रतिबंध आहे। हे पहा, महत्त्वाचं आहे, कोर्टाच्या निकालाने नियुक्ती देण्यास प्रतिबंध आहे। याचाच अर्थ असा की कोर्ट केस निकाल लावण्यापासून शासनाला रोखू शकत नाही, म्हणजे तुमचे निकाल लागणार आहेत। आपल्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की 25 ऑगस्टच्या नंतरपासून पेसाचे निकाल लागण्यास सुरुवात होणार आहे। तर जी आत्ता आपल्या हातात बातमी आहे त्यानुसार 25 ऑगस्ट नंतर पेसाचे निकाल लागण्यास सुरुवात होणार आहे। न्यायालयात सुनावणी ही सप्टेंबरमध्ये होणार आहे। जर काही सकारात्मक निर्णय न्यायालयाने दिला त्यानंतर जास्तीत जास्त 1 महिन्यात नियुक्त्या मिळू शकतात। आता आपल्याला 2 गोष्टी पाहायच्या आहेत, ते म्हणजे शासनाने निकाल केसच्या अगोदर जाहीर केले पाहिजे आणि दुसरं म्हणजे कोर्टाने आपल्या बाजूने निकाल द्यायला पाहिजे। कोर्टाने जर पुढची तारीख दिली तर मग नियुक्त्यासाठी विलंब लागणार हे नक्की, परंतु निकालबाबत तरी सध्या आनंदाची बातमी आहे। अजून तुमचे काही पेसाच्या निकालबाबत प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।